आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटावचे ग्रामदैवत श्री कात्रेश्वराचा यात्रा उत्सव पुढच्या महिन्यात महाशिवरात्रीला पार पडणार आहे। त्यानिमित्ताने कातरखटाव समस्त ग्रामस्थांची यात्रा 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी तारखेपर्यंत या 4 ते 5 दिवस यात्रा काळात कशा पद्धतीने यात्रेचे नियोजन करायचे यासाठी कात्रेश्वर मंदिराच्या आवारात सायंकाळी 7 वाजता ग्रामस्थांची बैठक आणि ऑनलाईन मीटिंग नुकतीच पार पडली। यामध्ये रथोत्सव, मिरवणूक, महाप्रसाद नियोजन, बैलगाडी शर्यती, श्वान शर्यती, शालेय मुलांचे बुद्धिमत्ता कार्यक्रम, कुस्त्यांचे मैदान, तमाशा, ऑर्केस्ट्रा, मंदिरातील होम हवन, यात्रेची शोभा वाढवणारे पाळणे, मिठाईवाले यांना जागेचे नियोजन करून देणे अशा बारीक सारीक सर्व कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली। या मीटिंगला जे परगावी शहराच्या ठिकाणी आहेत त्यांनी उत्सुकतेने ऑनलाईन हजेरी लावून मीटिंगमध्ये सामील झाले होते। पहिल्या दिवशी झेंडा मिरवणूक तसेच बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार आहे। दुसऱ्या दिवशी होम हवन आणि नवदाम्पत्य जोडींना बसवून त्यांच्या हस्ते लघुरुद्र महाअभिषेक केला जाणार। रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। दिवसाच्या कुस्त्या आणि रात्रीच्या करमणुकीचा कार्यक्रम यांचा वेळेचा ताळमेळ घातला जाणार। दरवर्षीप्रमाणे रथोत्सव दिवशी ग्रामस्थ तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। महिला असो पुरुष असो लहान थोर मंडळी या प्रसादाचा लाभ घेणार आहेत। पाळणे, स्टॉल, खेळणी, मिठाईवाले दुकाने दरवर्षी यात्रेची शोभा वाढवतात। त्यांच्यामुळे यात्रेला चांगले स्वरूप येते। त्यांना पाणी, वीज, जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या व्यापाऱ्यांकडून 1 रुपयाही पावती घेतली जात नाही। व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोर लोकांचा चोख बंदोबस्त केला जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मंदिराच्या परिसरातील ऐतिहासिक बारवेचं जीर्णोद्धाराचं काम जोमात सुरू आहे। त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांनी, महिला, लहान थोर मंडळींनी काळजी घ्यावी असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे। अशा तऱ्हेने यात्रा सुरळीत आणि प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे पार पाडले जाणार आहे असे आजच्या या मीटिंगमध्ये हर हर महादेव गर्जना देत समस्त ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आत्ता इथे कात्रेश्वर यात्रेनिमित्त मीटिंग पार पडलेली आहे 2026 आणि आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे। बोला। साधारणतः दरवर्षीप्रमाणे ही 21वे वर्ष आहे। कातरखटावचं ग्रामदैवत श्री कात्रेश्वराचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे। साधारणतः 7 तारखेपासूनच विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। 7 तारखेपासून क्रिकेटची स्पर्धा चालू होईल, त्याच्यानंतर श्वान शर्यती आहेत, त्याच्यानंतर बैलगाडा शर्यती आहेत। मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती 71,000 बक्षीस आहे। पहिलं बक्षीस 71,000 आहे। त्याच्यानंतर संगीत खुर्चीची स्पर्धा आहे, बुद्धिबळ स्पर्धा आहे। यावर्षी संगीत खुर्ची स्पर्धेला इलेक्ट्रिक बाईक ठेवलेले आहे महिलांसाठी। त्याच्यानंतर कुस्तीच्या प्रचंड अशा मोठ्या स्पर्धा आहेत। पहिलं बक्षीस साधारणतः 2 लाखाच्या आसपास जवळपास बक्षीस आहे, 2 लाखाच्या आसपास। त्याच्यानंतर तसंच श्वान शर्यती ही मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत। लहान मुलांसाठी क्रिकेटच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धा घेतलेल्या आहेत। मोठ्यांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, त्याचं पण 51,000 बक्षीस आहे। बुद्धिबळ स्पर्धा आहे आणि धार्मिक उत्सव नेहमीप्रमाणे आहेत। शनिवारपासून आपलं झेंडा मिरवणूक चालू होत्या। महाशिवरात्रीला कीर्तन आहे, देवरे महाराज, ज्ञानेश्वर देवरे महाराज त्यांचं कीर्तन आहे। आणि त्याच्यानंतर रथोत्सव आहे। तसंच नेहमीप्रमाणे दरवर्षी कातरखटावचे जे ज्यांनी नामांकित असं काम केलेलं आहे किंवा सेवा केलेली आहे अशा लोकांचा पुरस्कार वितरण सोहळा पण ठेवलेला आहे। आपण कातरखटाव भूषण, कातरखटाव सेवा गौरव आणि कातरखटाव उद्योगरत्न असं पुरस्कार पण ठेवलेले आहेत। महाप्रसाद, जंगी कुस्त्यांचं मैदान आणि ऑर्केस्ट्रा आहे, आपलं झंकार ऑर्केस्ट्रा आहे, तसंच वैभव ऑर्केस्ट्रा आहे, तसंच धुमाकूळ ऑर्केस्ट्रा आणि लावण्य एकापेक्षा एक लावण्य खनी असा कार्यक्रम आहे। असं सगळ्या रसिक प्रेक्षकांच्यासाठी मेजवानी, धार्मिकांसाठी पण धार्मिक असं होम विधी, 52 पात्री महाअभिषेक आणि लघुरुद्र महाअभिषेक असा धार्मिक पण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले आहेत। अच्छा, आता हे रेग्युलर कार्यक्रम आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त नवीन काय म्हणजे यावर्षी तुम्ही उपक्रम राबवणार आहात? ह्या वर्षी आपण रील स्पर्धा ठेवलेली आहे।
की साधारणतः रथोत्सवाची जी रील करून देतील आणि आपलं कात्रेश्वर रथोत्सवाचं इंस्टाग्राम पेज आहे त्याला कोलॅब करायचं आहे. त्याच्यासाठी स्पर्धा ठेवली आहे. जे चांगले रील बनवतील त्यांना बक्षीस ठेवले आहेत. आपण 4-5 बक्षीस ठेवलेले आहेत. हे ह्या वर्षीचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या वर्षीचं अजून एक वैशिष्ट्य असणार आहे, जी आपण करोना काळात घरोघरी महाआरती घेतलेली ती ह्या वर्षी आपण कॅन्सल केलेली आहे. आणि मंदिरात ग्रामस्थांतर्फे महाआरती भव्य महाआरती 7 तारखेला महाशिवरात्री दिवशी 7 वाजता ही आपण संध्याकाळी 7 वाजता महाआरती केलेलं आहे. त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नियोजन करणार आहे. आणि गावातल्या सगळ्या महिला भगिनी, लहान मुलं आणि पुरुष मंडळी सगळ्यांनी मंदिरात 7 वाजता उपस्थित राहायचं पण आवाहन तुमच्या मार्फत करतोय आम्ही. आपलं आरतीचं ताट घेऊन उपस्थित राहायचं. बरं, म्हणजे घरोघरी जे महाआरती होणार होती ते तुम्ही हे करून आता मंदिरापाशी तुम्ही महाआरती करणार. महाशिवरात्री दिवशी महाशिवरात्री दिवशी. कोरोना काळात आपण घरोघरी महाआरती ठेवलेली होती. मंदिरात जास्त लोक एकत्र यायचं बंदी होती. पण ती आता कोरोना काळ झाल्यानंतर 2 वर्ष आपण कंटिन्यू ठेवली. पण आता ह्या वर्षी आपण त्याचं स्वरूप बदललंय आणि या वर्षी सगळ्यांनाच विनंती करणार आहे आपण. तशी गावात सूचना पण देणार आहे. व्हॉट्सअपला मेसेज येतील, सगळे येतील की सगळ्यांनी आपलं ताट घेऊन मंदिरात यायचंय. अच्छा सगळ्या कुटुंबासहित अच्छा. महाशिवरात्री दिवशी 15 तारखेला 7 वाजता संध्याकाळी. कुस्त्या आणि बैलगाडी अड्डा येस. ह्याचं आता मीटिंगमध्ये आपण पाहिलं हो. तर काय नाराजी व्यक्त केली कुस्ती शौक हे बैलगाडा शौकीनांनी. नाही नाराजी नाहीये. अच्छा नाराजी नाहीये. ते थोडस असं होतं की ती एक सूचना आल्या, कोणाची नाराजी नाही, अच्छा. सगळं हसत खेळत झालेलं आहे. विषय असा आहे की सूचना अशी आली की एखाद्या स्पर्धेला एखाद्या समजा मी बक्षीस दिलं आणि दुसऱ्या आता स्पर्धा जवळपास 9-10 स्पर्धा आहेत, बक्षीस गावातूनच येतात जवळपास. मग एखाद्याने एक बक्षीस दिलं तर दुसऱ्याने त्याला जास्त फोर्स करू नये एवढंच आहे. ती एक सूचना आलेली. अच्छा. आणि बैलगाडीची एक बक्षीस माझ्या समोर आलेले ती 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. पहिलं बक्षीस 71, दुसरं बक्षीस 51,000, तिसरं बक्षीस 31,000, चौथं बक्षीस 21, 5वं बक्षीस 15,000, 6वं बक्षीस 11,000, 7वं बक्षीस 10,000. आणि क्वार्टर फायनलच्या प्रत्येक गाड्यांना म्हणजे सेमीफायनलच्या बहुतेक क्वार्टर फायनलच्या प्रत्येक गाड्यांना 2,000 रुपये बक्षीस आणि ढाल पण दिली जाणार आहे. अच्छा. असं कात्रेश्वर केसरी शनिवारी 14 फेब्रुवारी 2026 ह्या रोजी सकाळी 8 वाजल्यापासून आहे. अतिशय उच्च असं मैदान होणार आहे, उच्च प्रतीचं. आणि सगळ्या बैलगाडी मालकांना पण आव्हान आहे, त्यांनी यावं. त्याचे आता अपडेट यायला सुरुवातच होतील. अच्छा. यात्रेचं मैदान आहे, पारंपरिक मैदान आहे, मानाचं मैदान आहे. अच्छा. करमणुकी पारदर्शकपणे हे मैदान पार पडलं जाणार आहे. करमणुकीच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त हां. तुम्ही असं म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचं असं काही जर बुद्धी वाढेल असं हो. काय म्हणजे असं म्हणजे उपक्रम त्याच्यासाठी राबवणार आपण तुम्ही? बुद्धिबळ स्पर्धा ठेवलेली आहे मागच्या वर्षीपासून. हां. तालुक्यातून जवळपास 100 स्पर्धक आलेले मागच्या वर्षी. अच्छा. त्यामुळं यावर्षी पण ते आपण कंटिन्यू करणार आहे. आणि सगळ्या आव्हान आहे तालुक्यातल्या लोकांना पण की बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी सामील व्हावं. अच्छा. मागच्या वर्षी ठिकाण हायस्कूल शाळा होती. बर. यावर्षी मंदिराच्या परिसराचा सामना होते. सर्व भाविकांना एक नम्र विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीनं, मंदिरात येताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. मंदिरात आल्यानंतर आपल्या लहान मुलांची काळजी घ्या, कारण इथं बारवाचं काम नवीन चालू आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये, आपले सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडावेत ह्या दृष्टीनं प्रत्येकाच्या आपल्या कुटुंबातील लहान मुलांची स्वतः वैयक्तिक काळजी घ्या, एवढीच ग्रामस्थांच्या वतीनं आपला विनंती आहे. तर अशा तऱ्हेने मंडळी इथे मीटिंग पार पडलेली आहे आणि मीटिंग संपत झाली. तर विशेष सूचना इथे दिलेली आहे ग्रामस्थांनी की इथे बारवाचं शेजारी काम चालू आहे आणि येणाऱ्या भाविक भक्तांनी परगावच्या भाविक भक्तांनी आल्यानंतर इथे सावधगिरी बाळगावी, बारवाचं काम सुरू आहे अशी आपल्याला सूचना देण्यात आलेली. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.